गावचे नागरिक तसेच प्रसिद्धी पत्रकार अशोकजी मुरुमकर देखील आहेत. त्यांना बऱ्यापैकी या भागाची माहिती आहे. नेमकं काय प्रकार? नाही एकतर प्रशासनाने ह्याच्यात मुद्दाम म्हणजे प्रशासनाला खर्च वाढू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही एक पहिल्यांदा बघितलं का, आमदार नारायणनाबा पाटील यांच्या हस्ते ज्यावेळेस आमसभा झाली त्यावेळेस बी पास देण्यात आलं होतं वाळूचं. त्याच्यानंतर महसूल मंत्री 10 तारखेला आले होते, त्यावेळेस बी त्यांनी वाळू दिली. पण प्रत्यक्ष वाळू वाटपाचा आदेश हा 12 मे रोजी झाला आहे. वाळू वाटपाचा पिटरगाव इथून वाळू वाटपाचा 12 तारखेपासून आज 26 तारीख आहे. ह्यांचा तलाठी काय करत होता, त्यांनी वाट बघितली नाही का तिथं जायला वाट आहे की नाही. सर्कल काय करत होतं, ग्रामसेवक काय करत होते, त्यांची यंत्रणा काय झोपा काढत होती काय. एवढ्या दिवस झालं यांना घरकुल लाभार्थ्यांना वाळू द्यायची नाही, हे फक्त दिखावा केला यांनी. इथं एक ट्रॅक्टर पकडून नेतात, त्याचे 5 बैठले जातात. 12 तारखेची ऑर्डर असताना आजपर्यंत त्यांनी काय केलं. म्हणजे ही जाणून बुजून ही फक्त लोकांना त्रास द्यायचा होता. बावनकुळे साहेबांच्या हस्ते वाळू वाटपाचा आदेश कधी झालाय, 5 बरास वाळू द्यायचं. तेव्हापासून त्यांनी आज उन्हाळा म्हणजे आता पावसाळा सुरू झालाय, काय भागात पाऊस बी झालाय, तुम्ही जर खाली गेलात तर पाणी साचलेलं दिसन. त्यांना लोकांचा विरोध नाही, ही फक्त प्रशासनालाच वाळू द्यायची नाही. ज्या गटाचा तुम्ही आदेश केलाय त्या ठिकाणी तुम्ही वाळू काढा, असं एवढं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता ह्यांनी काय ठरवलंय, बाळेवाडीकडून तुम्हाला बाळेवाडीची काढायची होती तर तुम्ही ऑर्डर तिथली बाळेवाडीची करायला पाहिजे ना. तुम्ही ऑर्डर केली बिटरगावची आणि तुम्ही वाळू काढायचं म्हणतायत बाळेवाडीकडून, पण तिथली बी लोक वाळू काढून देत नाही. ही फक्त लोकांची फसवणूक आहे. आज 100-150 वाहन आले तिथं, त्या वाहनवाल्याला इथं प्यायचं पाणी नाही. आम्ही म्हणत नाही तुम्ही सगळ्याच नियमाने करा, नियमामध्ये CCTV बसवणे आहे. आम्ही म्हणलो की इथं CCTV बसवा, नियमात आहे. त्यांनी जे नियम अटी घालून दिले त्याच्यात पहिले अट आहे तुम्ही CCTV बसवा तिथं, वाळू चोरी होऊ नये वाटपाची. त्यांनी एकाही ठिकाणी CCTV बसवलं नाही, फक्त हे देखावा केलाय, कागदोपत्री घोडं नाचवण्याचा हा प्रकार आहे.